विद्यार्थी मित्रांनो, फायनान्शियल प्लॅनिंग मॅथ्स 1 मधलं चॅप्टरचा आज आपलं सेकंड लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण जीएसटी बद्दल माहिती घेतलेली आहे. टॅक्स इन्व्हॉइसेस मध्ये काय काय असतं ते पण आपण बघितलेलं आहे. तुम्हाला मी रीड करायला सांगितलं होतं. काही नवीन शॉर्ट फॉर्म्स आलेले आहे ते लक्षात घ्यायचे आहे. वारंवार रीड करा. 1-2 वेळा तुम्हाला लक्षात आलं तर सराव झाला त्या शब्दांचा तर आपल्याला कन्फ्यूज होत नाही. तर जो पहिला लेक्चर झालेला आहे त्याच्यावर बेस्ड आपण घेऊ प्रॅक्टिस सेट 4.1. प्रॉब्लेम्स फार इझी आहे. याच्यातले जो थोडासा वेगळा टफ भाग आहे तो करोनामुळे तुमच्या ह्याच्यातून नंतर ब्रोकरेज शेअर्स वगैरेचा जो थोडासा डिफिकल्ट भाग आहे तो या तुमच्या ह्याच्यातून काढलेला एकदम सिंपल पार्ट तुम्हाला यामध्ये आहे. तर त्याच्यात ज्यांना पर्सेंटेज काढता येतं त्यांच्यासाठी एकदम सिंपल आहे. जसं फॉर एक्झाम्पल पहिलं, पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन्स. ऑन सम मेडिसिन्स, मी पहिलं प्रॉब्लेम घेते. ऑन सम मेडिसिन्स द रेट ऑफ जीएसटी इज 12%. देन व्हॉट इज द रेट ऑफ सीजीएसटी अँड एचजीएसटी. एकदम सिंपल आहे. 12% जीएसटी द्यायचा आहे त्याला, तर त्यांनी विचारलेलं आहे सीजीएसटी आणि एचजीएसटीचा रेट काय. 12चं अर्ध, हाफ करावं लागतं. अर्ध सीजीएसटीला जातं, अर्ध एचजीएसटीला जातं. म्हणजे किती पर्सेंट येणार आहे. तोंडी उत्तर निघतं 6%. बघा तुम्हाला दिलेलं आहे द रेट ऑफ जीएसटी 12%. Therefore, the rate of CGST, पहिल्यांदा आपण CGST काढलं. कसं काढायचं असतं. द रेट ऑफ जीएसटी डिवायडेड बाय 2. 2 मध्ये भागलं जातं ना, म्हणजे 12% डिवायडेड बाय 2 किती पर्सेंट आलं. 6%. आणि सेम द रेट ऑफ एचजीएसटी इज ऑल्सो 6%. ओके, पहिला प्रॉब्लेम झालेला आहे. दुसरं बघा. ऑन सर्टन आर्टिकल इफ द रेट ऑफ सीजीएसटी इज 9%, व्हॉट इज द रेट ऑफ एचजीएसटी अँड व्हॉट इज द रेट ऑफ जीएसटी. सिंपल. तुम्हाला दिलेला आहे द रेट ऑफ सीजीएसटी. आता सीजीएसटी म्हणजेच रेट ऑफ काय आहे. एसजीएसटी. जीएसटी दिलेला आहे किती दिलेला आहे 9%, म्हणून एचजीएसटीचा रेट काय होईल. देअरफॉर रेट ऑफ एचजीएसटी इज ऑल्सो 9%. नंतर द रेट ऑफ जीएसटी विचारलेला आहे काय होईल. द रेट ऑफ SGST plus the rate of CGST म्हणजे 9% प्लस 9% किती झालं 18%. कोणाचा रेट. जीएसटीचा. सिंपल प्रॉब्लेम्स आहे. ठीक आहे, ऑब्झर्व करा दोन्ही प्रॉब्लेम. पुढचं सांगते मी. तिसरा प्रॉब्लेम बघा. थर्ड प्रॉब्लेम. MS Real Paint sold 2 tins of luster paint and taxable value of each tin is rupees 2,800. If the rate of GST is 28%, then find the amount of CGST and HGST charge in the tax invoice. बघा प्रॉब्लेम एकदा परत वाचते. पेंटचं दुकान आहे. 2 टीन लुस्टर पेंट घेतलेला 2 डब्बे आणि त्या 2 डब्याची किंमत आहे 2,800 रुपीज. ओके, या 2,800 रुपीज वर गव्हर्नमेंटला 28% टॅक्स द्यायचा आहे. काढायचं 2,800चं 28% जो टॅक्स येणार आहे त्याचं हाफ करायचं म्हणजे हाफ सीजीएसटी हाफ एचजीएसटी. संपला. बघा
rate of luster paint is equal to rupees 2800. ठीक आहे. आणि किती घेतलेलं आहे क्वांटिटी 2 टिन्स घेतलेले आहे. आता बघा इथे जो दिलेला आहे MS रियल पेन सोल्ड 2 टिन्स ऑफ लुस्टर पेन अँड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टीन म्हणजे एका टीनची दिलेली आहे किती 2800. किती टीन्स घेतले आपण 2 डब्बे. एका डब्याची किंमत 2800. दुसऱ्या डब्याची किती होईल 2800 मल्टिप्लाइड बाय 2. म्हणून टॅक्सेबल अमाऊंट काय होईल is equal to 2 multiplied by किती झालं रुपीज 5600. ओके. आणि आता याचा आहे द रेट ऑफ जीएसटी दिलेला आहे. द रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 28%. मग काढा जीएसटी. GST is equal to करा मल्टिप्लिकेशन 28 multiplied by 56. बघा टोटल जीएसटी लागते याला रुपीज 28% जीएसटी लगता है. नंतर फाइंड द अमाउंट ऑफ सीजीएसटी एंड एचजीएसटी चार्ज इन द टॅक्स इन जीएसटी च्या अर्धा. देयरफॉर पहिले काढू द अमाउंट ऑफ CGST is equal to 1568 हाफ. 2-7-14 2-8-16 किती आलं रुपीज. आणि द अमाऊंट ऑफ SGST त्याच्या हाफ करा रुपीज सेम. झालं उदाहरण. आता चौथं उदाहरण बघा. प्रत्येक उदाहरण 2-3 वेळा करून बघा. सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलं की पर्सेंटेज काढता ज्याला येत असेल त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. बघा चौथं प्रॉब्लेम काय आहे. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट इज रुपीज 586. द रेट ऑफ जीएसटी इज 80%. देन व्हॉट इज द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. कस्टमर साठी किती होईल 586 ही त्या घड्याळची किंमत आहे. त्याच्यावर 18% जीएसटी काढायचं. ती जीएसटी त्याच्यामध्ये ऍड करा म्हणजे ती झाली कस्टमरची किंमत. पहिल्यांदा द रेट ऑफ जीएसटी लिहून घेऊ आपण. किती दिले जीएसटीचा रेट 80%. ठीक आहे. देयरफॉर जीएसटी ऑन the belt price रुपीज किती आहे 586. काढा 586 80%. सॉल्व केलं याला तर याची व्हॅल्यू येते 105.48. करायचं कसं कराल
याचं मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय 100. $105.48. 105 रुपये 48 पैसे लागतं जीएसटी. देअरफॉर आता ही जीएसटी याच्यामध्ये ऍड करा. देअरफॉर द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर, म्हणजे कस्टमरला त्या बेल्टची प्राइस किती होईल, इज इक्वल टू 586 प्लस 105.48. जीएसटी ऍड करून मिळतं ना आपल्याला. किती येईल, 5 आणि 5 10 आणि 11 चला 1 9 6 किती झालं, 691.48. एवढ्या रुपयाला तो बेल्ट आपल्याला मिळेल, कस्टमरला मिळेल बेल्टची प्राइस. ऑब्झर्व करा प्रॉब्लेम व्यवस्थित. चला पुढचा प्रॉब्लेम आता. 4 झाले, 5वा प्रॉब्लेम. पाचवा प्रॉब्लेम काय आहे, द टोटल व्हॅल्यू. आता टोटल व्हॅल्यूच्या समोर ब्रॅकेटमध्ये विथ जीएसटी, म्हणजे जीएसटी लागून व्हॅल्यू दिलेली आहे. ऑफ अ रिमोट कंट्रोल टॉय कार इज ₹1,770. द रेट ऑफ जीएसटी इज 80% ऑन द टॉय. फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू सीजीएसटी अँड एचजीएसटी फॉर द टॉय कार. बघा तुम्हाला आता इथे टॅक्सेबल व्हॅल्यू नाही दिलेली आहे, तुम्हाला जीएसटी लागून त्याची टोटल व्हॅल्यू जी कस्टमरला जाते ती व्हॅल्यू दिली आहे ₹1,770 आणि तुम्हाला विथ जीएसटी दिली आहे ही व्हॅल्यू. तर विदाऊट जीएसटी म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू विचारलेली आहे. मग आणि जी जीएसटी आहे त्याच्यातला हाफ सीजीएसटी आणि एचजीएसटी. आता आपण घेऊ, आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू माहित नाही तर आपण घेऊ सपोज एक्स इज द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार. मग त्याचा 18% जीएसटी काढू आपण. लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द टॉय कार बी एक्स, नंतर 80% ऑफ जीएसटी किती होईल मग, एक्स मल्टिप्लाइड बाय 80% म्हणजे 18x डिवायडेड बाय 100, दोन्ही भागितलं 9x डिवायडेड बाय 50. ठीक आहे. देअरफॉर द टोटल व्हॅल्यू म्हणजे टॅक्सेबल आहे एक्स आणि त्याच्यावर 18% जीएसटी लागते, म्हणजे त्याची टोटल व्हॅल्यू किती झाली, एक्स प्लस 9x डिवायडेड बाय 50 रुपीज. आणि ही किती दिली तुम्हाला, 1,770. द टोटल व्हॅल्यू इज गिव्हन to be 1,770 rupees. Therefore, x plus 9x divided by 50. सॉल्व करायचं आणि x ची व्हॅल्यू काढायची. कसं सॉल्व करू, 50x प्लस 9x $59
Therefore, x is equal to x म्हणजे काय आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू. म्हणजे त्या टॉयची टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, 1500. किती दिलेली आहे, 1770. 1770 मधून 1500 मायनस केला तर तुम्हाला मिळेल जीएसटी. ठीक आहे, मायनस करून मिळतं, किंवा याचं जीएसटी काढून टाका. जीएसटी at 80% on is equal to 1500 multiplied by 18 divided by 100. करा मल्टिप्लिकेशन. 15 मल्टिप्लिकेशन केलं 270 रुपीज जीएसटी. मग CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू, झालं, संपलं उदाहरण. एक लास्ट प्रॉब्लेम नाही, अजून 2 आहेत. 6वा आणि 7वा 2 आहेत. आहे का वेळ आपल्या, जो आहे. 5वा ऑब्झर्व करा. मी 6वा प्रॉब्लेम घेते आता. सातवं पण 6वं पण 5व्या सारखंच आहे. बघा काय काय विचारलं, छोट्या छोट्या प्रश्नांमध्ये विचारलेलं आहे. चौवा प्रॉब्लेम काय आहे, टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स supplied an AC of 1.5 ton to a company. The cost of AC supplied is 51,200 with GST. The rate of CGST on AC is 40%. CGST चा रेट दिलेला आहे. जरा व्यवस्थित ऑब्झर्व करून वाचायचा. CGSTचा दिलेला आहे, जीएसटीचा नाही दिलेला आहे. देन फाइंड द फॉलोइंग अमाउंट्स ॲज शोन इन द टॅक्स इनवाइस ऑफ टिपटॉप. व्हॉट इज, पहिला प्रश्न आहे, रेट ऑफ HGST. CGSTचा जितका आहे तितका HGSTचा आहे. बघा, द रेट ऑफ CGST on AC is given आहे, हे 40%. Therefore, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे the rate of HGST on AC is again 40%. दुसरा प्रश्न विचारला त्यांनी, rate of GST on AC. The rate of GST on AC is equal to rate of CGST plus rate of SGST. म्हणजे 40% प्लस 40%. किती आला जीएसटीचा रेट, 28%. ओके. नंतर थर्ड आहे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी. जसं आपण 5व्या याच्यात सांगितलेलं आहे, आपल्याला विथ जीएसटीची व्हॅल्यू दिलेली आहे आणि टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची. मग काय घेऊ, लेट एक्स रुपी बी द टॅक्सेबल व्हॅल्यू. लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी बी रुपीज एक्स. मग जीएसटी 28%. काय होईल मग, जीएसटी इज इक्वल टू एक्स मल्टिप्लाइड बाय 28 डिवायडेड बाय 100. 28x डिवायडेड बाय 100.
7/25 7x/25 हे GST झालं. मग त्याची द कॉस्ट होईल. देअरफॉर द कॉस्ट ऑफ AC विथ GST काय होईल? x प्लस 7x/25 रुपीज. किती दिलेली आहे द कॉस्ट ऑफ AC? द कॉस्ट ऑफ AC विथ GST इज इक्वल टू दिलेली आहे 51,200 रुपीज. देअरफॉर x प्लस 7x डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू, सॉल्विंग दिस, 25x plus 7x is equal to 30 and 2 32. X is equal to 32 ने डिवाइड करून टाका याला. x is equal to डिवाइड केलं, x is equal to मल्टिप्लाय केलं 14,000 रुपीज. x म्हणजे देअरफॉर द टॅक्सेबल थर्डच आहे, द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC रुपीज 40,000. ठीक आहे. द अमाऊंट ऑफ GST काढून घेऊ आता. कॉस्ट विथ GST मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू. मगासारखं पण करता येईल तुम्हाला. याचं 40,000चं 28% जरी काढलं तरी तुम्हाला अमाऊंट ऑफ GST मिळतं, किंवा या पद्धतीने, कारण कॉस्ट विथ GST आपल्याला दिलेली आहे 51,200 मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू आली आपली, असं पण मिळतं. किती आलं? 11,200. आणि आता पाचवा प्रश्न आहे अमाऊंट ऑफ GST. हा चौथा झाला. मग पाचवा आहे बे 10 बेसख 12 आणि मग सहावा होईल द अमाऊंट ऑफ GST. सेम. चला लास्ट एक प्रॉब्लेम आहे ते घेऊन घेऊ आणि आपला एक्सरसाइज कंप्लीट करू. ओके. तुमच्या लक्षात येत आहे की GSTचे आतापर्यंत आपण जे 5-6 प्रॉब्लेम घेतले सर्व मध्ये काय आहे? पर्सेंटेज. बस, बाकी काहीच नाही. 7th प्रॉब्लेम बघा काय आहे. प्रसाद purchased a washing machine from Maharashtra Electronics Goods. The discount of 5% was given on the printed price of rupees 40,000. The rate of GST charge was 28%. Find the purchase price of the washing machine for Prasad. Also find the amount of CGST and HGST shown in the tracks. आता printed value बघू आपण. पहिल्यांदा दिलेला आहे the printed value of washing machine is rupees 40,000. ठीक आहे. मग याच्यावर काय दिलाय? 5% डिस्काउंट. म्हणजे 40,000चं 5% डिस्काउंट केलेलं आहे. मग किती डिस्काउंट निघतो याचं काढून घेऊ. डिस्काउंट इज इक्वल टू 40
1000 मल्टिप्लाइड बाय 5%. किती डिस्काउंट आला? 2000 रुपीज. आता ठीक आहे. नंतर आता डिस्काउंट प्रिंटेड व्हॅल्यू त्याची 40,000 आहे, त्याच्यात 5% डिस्काउंट म्हणजे 2000 कमी होतील. तर कितीला विकेल तो? 40,000 मायनस 2000 किती होईल? 38,000 झाली त्याची सेलिंग प्राइस. Therefore, the actual selling price of washing machine, मी शॉर्ट फॉर्म लिहिलं, is rupees 40,000 minus 2000 is equal to rupees 38,000. ठीक आहे. ही झाली सेलिंग. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू काय झाली आता? देअरफोर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ वॉशिंग मशीन इज इक्वल टू रुपीज 38,000. ही झाली टॅक्सेबल व्हॅल्यू. मग याच्यावर जीएसटी किती द्यायचं आहे त्याला? 28%. देअरफोर जीएसटी 28%. कोणाचं? 38,000चं. GST is equal to 38,000 multiplied by 28 divided by 100. करा मल्टिप्लिकेशन हे तर रुपीज 10,640. ठीक आहे. आता काय काय म्हटलेलं? ऑल्सो फाइंड द अमाऊंट ऑफ जीएसटी निघाला. आता सीजीएसटी आणि याचा अमाऊंट काढून घेऊ. अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल टू जीएसटीच्या अर्ध डिवायडेड बाय 2. 2 पंचे 10, 2 त्रिक 6, 2 दुने 4 रुपीज. आणि नंतर होईल अमाऊंट ऑफ HGST इज इक्वल टू ऑल्सो रुपीज 5,320. चला संपलं. नाही, नंतर ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ वॉशिंग मशीन म्हणजे जीएसटी ऍड करून एक क्लास लिहायचा आहे. देअरफोर द ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ वॉशिंग मशीन टू प्रसाद. कोणी घेतलेली आहे? प्रसादने. काय होईल त्याच्यामध्ये? रुपीज 38,000 ही झाली टॅक्सेबल व्हॅल्यू. आणि त्याच्यामध्ये जीएसटी ऍड झालेला आहे रुपीज 10,000 रुपीज मध्ये किती झाला जीएसटी? जीएसटी ऍड करायचं म्हणजे टोटल व्हॅल्यू येईल याची रुपीज 48,640. ठीक आहे. आता 5.4.1 झालेला आहे. तुम्हाला सगळे प्रॉब्लेम्स 2 टाइम्स रिपीट करायचे आहे. कुठली डिफिकल्टी झाली तर विचारा. आणि नंतर आता जीएसटी इन ट्रेडिंग चेंज, आता नेक्स्ट टॉपिक आहे चेनवाला, तो आपण 3rd लेक्चरमध्ये घेऊ.